भारत विकास परिषदेतर्फे मी गंगा ज्ञानेश्वर पांचाळ तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते. पालकत्व ही एक जिम्मेदारी आहे. ती आपण कशा पद्धतीने पेलायची या संदर्भात आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात. या प्रश्नांची उत्तरे स्वतःच मनात शोधल्यानंतर मिळणे कठीण जाते. तेव्हा आपण योग्य दिशेने आपल्या मुलांचे संगोपन करत आहोत का हा प्रश्न आपल्या मनात वारंवार निर्माण होतो. आजच्या नवीन युगामध्ये मुले मोबाईलकडे आकर्षिली जात आहेत आणि अशा वेळेस त्यांना मोबाईलपासून तोडून त्यांना योग्य कसे संस्कार घडवावेत याबद्दल आपल्या मनात नेहमीच प्रश्न असतो. यावेळेस अनेक प्रसंगी आपले आणि आपल्या मुलांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होतात. मुले चिडचिडी बनतात. योग्य तो परिणाम होण्यापेक्षा त्याचा चुकीचा किंवा वाईट परिणाम आपल्या मुलांवर आणि आपल्या मुलांमध्ये अनेक पालक म्हणून आपल्यांमध्ये हा निगेटिव्ह परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. तर हे असे प्रश्न आपल्या जीवनात येऊ नयेत या संदर्भात आपण इथे एक चर्चासत्र भारत विकास परिषदेतर्फे चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे आणि त्या चर्चासत्रात आलेल्या पाहुण्यांना आपल्यासाठी इथं पाहुणे सर्व उपस्थित झालेले आहेत. तर बोल. पालकत्व ही केवळ मुलांचे संगोपन करण्याची प्रक्रिया नसून मुलांना भावनिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्याची एक निरंतर जबाबदारी आहे. यामध्ये मुलांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासावर लक्ष दिले जाते. पालकत्व म्हणजे मुलांमध्ये आत्मविश्वास व स्वावलंबन जागृती निर्माण करणे होय. आपल्या पाल्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता व एक संस्कारक्षम पिढी घडवताना येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी भारत विकास परिषदेतर्फे आजच्या पालकत्व नव्याने या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आपल्या मुलांना घडवत असताना येणाऱ्या अडचणींची चर्चा घडवून त्यावर मार्ग शोधणे, तसेच आपल्या मनातील काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे आपणास मिळवून देणे हाच आजच्या कार्यक्रमाचा हेतू आहे. पालकत्व ही रोजची परीक्षा असते. शेवटी पालकत्व म्हणजे काय? प्रेम आणि जबाबदारी. एक जबाबदार पालक म्हणून वागत असताना आपणही काही नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांना संयम शिकवणे होय. मुलांच्या तोंडातून शब्द निघाला की पालक लगेच ती गोष्ट मुलांना आणून देतात. त्यामुळे मुलांमधील सहनशीलता कमी होत आहे आणि ती स्वार्थी वृत्तीची होत आहेत. याकडेही पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. तरी सर्वप्रथम मान्यवरांना मी विनंती करते आपण व्यासपीठावर आगमन करावे. भारत विकास परिषदेचे अध्यक्ष श्री सुयोगजी जोशी, सचिव रतनजी झोवर, कार्यक्रम प्रमुख शीतल पाटील मॅडम, प्रमुख वक्त्या स्वप्नाली पाटील मॅडम, डॉक्टर स्मृती मुगळीकर मॅडम, सर्वांना विनंती की आपण सर्वांनी व्यासपीठावर विराजमान व्हावे. भारत विकास परिषदेमध्ये प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने होते. तरी मी मान्यवरांना विनंती करते की त्याने दीपप्रज्वलन करून भारत मातेचे प्रतिमेचे पूजन करावे, तसेच तुळशी मातेला जल अर्पण करून वंदन करावे. भारत विकास परिषद समाजामध्ये दीपप्रज्वलनाचेच कार्य करते. त्या कार्यक्रमामध्येही आपण दीपप्रज्वलन करत आहोत. समाजातील अनेक समस्यांवर उपाय शोधण्याचे कार्य ही भारत विकास परिषद करत असते. समाजाला नवी दिशा देण्यासाठी भारत विकास परिषदेचे सर्व सदस्य सतत कार्यरत असतात. भारत विकास परिषदेचा प्रत्येक सभासद हा देव, देश आणि धर्मासाठी कटिबद्ध आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये दिवा लावणे म्हणजे एक नवीन सुरुवात करणे. तसंच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि प्रतिमेच्या पूजनाने होत आहे. त्यानंतर आपण भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी मातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक घराच्या अंगणात तुळशी असते. तुळशी मातेला वंदन करूनच आपल्या दिवसाची सुरुवात होते. तुळशीचे आयुर्वेदिक तसेच धार्मिकही महत्त्व आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मान्यवरांच्या हाताने दीपप्रज्वलन होत आहे. अध्यक्ष, सचिव, प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन झालेले आहे. तरी सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे. दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व तुळशी माता जल अर्पण नंतर आता संपूर्ण वंदे मातरम होईल. मी विनंती करते की चिरंजीव कौस्तुभ येणार नाही का याने संपूर्ण वंदे मातरमचे गायन होईल. सर्वांना विनंती करते की वंदे मातरम सुरू असताना सर्वांनी जाग्यावर स्तब्ध उभे राहावे.
आमच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातील वेळ काढून आज आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मी सुयोगजी जोशी यांना विनंती करते की त्यांनी चर्चासत्रासाठी व आपल्या सर्व शंकाचे निरसन करण्यासाठी उपस्थित असलेल्या स्वप्नाली पाटील मॅडम यांचे स्वागत करावे. स्वप्नाली पाटील मॅडम यांचा थोडक्यात परिचय असा आहे की त्यांनी MSc DPM चाइल्ड मेंटल हेल्थ अँड बिहेवियर यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेले आहे. त्या लातूरमध्ये माइंडस्केप्स काउन्सिलिंग सेंटर चालवतात. तसेच त्या मोटिवेशनल स्पीकर आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबाबत मार्गदर्शन घडवून आणतात. अशा या प्रमुख वक्त्या आपल्यासाठी आज लाभलेल्या आहेत. त्यानंतर आजच्या कार्यक्रमातील दुसरी एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे स्वप्नाली मॅडम यांच्या मुलाखत घेण्यासाठी उपस्थित असणाऱ्या मुगळीकर मॅडम. मी रतनजी झंवर सर यांना अशी विनंती करते की त्यांनी मुगळीकर मॅडम यांचे स्वागत करावे. मुगळीकर मॅडम या दंतचिकित्सक आहेत. लातूरमध्ये मागील 17 वर्षापासून त्या लहान मुलांच्या दातावरील आजारावर त्या उपचार करतात. पाहुण्यांच्या स्वागत त्यानंतर आज आपल्या कार्यक्रमास खास उपस्थिती राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे चेअरमन आनंदजी लाहोटी यांचे आहे. तरी कोण करणार? शिरीष कुलकर्णी सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आनंदजी लाहोटी यांचे स्वागत करावे. आमच्या कार्यक्रमास आनंदजी लाहोटी यांनी हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे. तरी त्यांचे आणखी आम्ही मनपूर्वक सर्व भारत विकास परिषदेतर्फे धन्यवाद व्यक्त करतो. पाहुण्यांच्या स्वागतानंतर भारत विकास परिषदेची धुरा अत्यंत कुशलपणे सांभाळणारे भारत विकास परिषदेचे सध्याचे अध्यक्ष श्री सुयोगजी जोशी हे आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. तरी मी सुयोगजी जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरील आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. वंदे मातरम. भारत विकास परिषद मुख्य शाखेच्या पवित्र मंचावर उपस्थित स्वप्नालीताई पाटील, डॉक्टर स्फूर्तिताई मुगळीकर आणि या कार्यक्रमाचे कार्यक्रम प्रमुख शीतलताई पाटील, तसेच भारत विकास परिषद सचिव रतनजी झंवर व उपस्थित सर्व सदस्यगण व माझे स्नेही. भारत विकास परिषदेचे कार्य हे संस्कार, सहयोग, संपर्क आणि समर्पण अशी 5 सूत्रे तसेच शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक असे 3 आयाम या आधारे चालते. आज आपण खूप छान विषय घेऊन आलो आहोत. पालकत्व नव्याने. या चर्चासत्रासाठी आपल्या शाखेतील दोन्ही सदस्य चर्चाद्वारे हा विषय मांडणार आहेत. आजचे पालक स्वतःही अजून शिकत आहेत आणि त्याचवेळी मुलांनाही घडवत आहेत. हे सोपं नाही, पण हेच खरं धाडस आहे. आजची मुले हट्टी नाहीत. ती फक्त
गोंधळलेले आहेत. त्यांना गरज आहे ती ओरडण्याची नाही तर समजून सांगण्याची. थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छितो, पालकत्व नव्याने म्हणजे नियंत्रण नव्हे साथ हवी आहे, दबाव नव्हे संवाद हवा आहे, तुलना नव्हे विश्वास हवा आहे. मुलं तुमचं ऐकत नाहीत, ती तुम्हाला पाहत असतात. तुमचा संयम, तुमचं वर्तन, तुमची मूल्य. मुलंही त्याचंच अनुकरण करतात आणि तेच शिकतात. गुणांपेक्षा प्रयत्नांना दाद द्या. यशापेक्षा संस्कार महत्त्वाचे माना. मुलांना मोठं नव्हे चांगला माणूस बनवा. शेवटी एवढंच म्हणेल, पालकत्व परिपूर्ण नसतं, ते प्रामाणिक असतं. चला तर मग भारत विकास परिषद यांच्या विचारानुसार पालकत्व नव्याने शिकूया आणि नवी पिढी, नवा भारत घडवूया. मी काही जास्त बोलणार नाही, कारण माझ्यासहित आपण सर्वजण पाहुण्यांचं चर्चासत्र ऐकण्यास आतुर आहोत. एवढे बोलून मी माझ्या वाणीस विराम देतो. वंदे मातरम. धन्यवाद अध्यक्ष साहेब, धन्यवाद. त्यांनी आपले मत पालकत्व कशा पद्धतीने असावे याविषयी खूप सुंदर आणि अगदी थोडक्या शब्दात व्यक्त केलेले आहे. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना शीतल मॅडम सादर करणार आहेत. तरी मी शीतल मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना करावी. आता आपल्या कार्यक्रमाचे मुख्य सत्र सुरू होणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. भारत विकास परिषदचे अध्यक्ष श्री सुयोजी जोशी सर. ओके. भारत विकास परिषदचे अध्यक्ष श्री सुयोजी जोशी सर, तसेच सचिव रतन झवर सर. तर यासोबत आपले प्रमुख मार्गदर्शक करणारे वक्ते सौ स्वप्नाली संतोष पाटील मॅडम, डॉक्टर सौ स्फूर्ती अभिजित मुगळीकर मॅडम व इथे उपस्थित असलेले सर्व भारत विकास परिषदच्या सर्व सदस्यांना माझा नमस्कार. तर भारत विकास परिषद म्हणजे संपर्क, संयोग, संस्कार, सेवा व समर्पण या पंचसूत्रीवरती कार्य करणारी परिषद आहे. तर आपल्या विभागातून वर्षभरामध्ये आपण अनेक उपक्रम राबवतो, त्याप्रमाणे अनेक कार्यक्रमही करतो. तर विद्यार्थी घडावा कसा, तसेच त्याच्यावरती देशभक्तीचे संस्कार कसे घडावेत यासाठी आपण भारत को जाणो सामान्य ज्ञान स्पर्धा व तसेच राष्ट्रीय समूहगान गीत गायन स्पर्धा, बाल संस्कार शिबिर या दरवर्षी घेतली जाते. तर आरोग्यासंबंधीशी सुद्धा काही उपक्रम राबवले जातात, जसे की रक्तदान शिबिर, त्यानंतर हिमोग्लोबिन चेक, असे अनेक प्रकारचे उपक्रम यामार्फत राबवले जातात. पर्यावरण संगोपनासाठी देखील वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर आपल्याकडे स्थायी प्रकल्प स्टील बँक हा सुद्धा प्रकल्प व्यवस्थितपणे सुरळीत चालू आहे. तर यामध्ये प्लास्टिकचा वापर शक्य तेवढे टाळावा यासाठी मोफत पद्धतीने आपण स्टीलची भांडे गरजूंना देत असतो यूज करण्यासाठी. व तसेच प्रत्येक महिन्याला वेगवेगळ्या विषयावरती आपण मासिक बैठकाही घेत असतो. तर आजच्या मासिक बैठकीचा विषय आहे पालकत्व नव्याने. तर प्रत्येकांना प्रश्न पडला असेल इथे की पालकत्व नव्याने हा विषय का चॉईस केला. तर यामध्ये सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये प्रत्येक पालक हा रात्रंदिवस मेहनत करत आहे. तर त्याची मेहनत हा योग्य दिशेने आहे का, त्याचबरोबर पालक आणि पाल्य या दोघांमधला संबंध किंवा त्यांची जी संवाद आहे तो योग्य दिशेने चाललेला आहे का. त्यानंतर पालकांच्या अपेक्षा ह्या मुलांकडनं फार वाढलेल्या आहेत. तर त्यामुळे शिक्षणाचा ओझा हा पाल्याकडे आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे हे योग्य दिशेने जात आहे का यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सौ स्वप्नाली पाटील मॅडम आलेल्या आहेत. तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मॅडमकडून मिळतील. मी जास्त वेळ न घेता मी माझं प्रस्तावना थांबवते. थँक्यू अँड जय हिंद, जय भारत. धन्यवाद पाटील मॅडम.
आपण आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना आणि भारत विकास परिषदेच्या कार्याची थोडक्यात माहिती आम्हा सर्वांना दिलात. आता आपल्या कार्यक्रमाचे मुख्य सत्र सुरू होणार आहे. तरी व्यासपीठावरील मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी स्टेजच्या खाली येऊन आसनस्थ व्हावे. हे सत्र म्हणजे प्रश्नोत्तरांचे सत्र असणार आहे. तेव्हा सर्वांनी अगदी आपल्या मनातील काही प्रश्न असतील तेही इथून आपल्याला लक्षात येणार आहेत आणि प्रश्नोत्तराचा मुलाखतीचं सत्र संपल्यानंतर आपल्याही मनात काही प्रश्न निर्माण झाले तर तेही विचारण्यासाठी आपल्याला वेळ दिला जाणार आहे. तेव्हा सर्वांनी मुलाखत आवर्जून ऐकावी. पालकत्व म्हणजे केवळ जन्म देणे नव्हे तर त्या जन्माला दिशा देणे होय. आई वडील हे मुलांच्या आयुष्याचे पहिले शिल्पकार असतात. जसे शिल्पकार कोवळ्या दगडाला घडवताना संयम, कौशल्य आणि प्रेम वापरतो तसेच पालकांनी मुलांच्या मनांची जडणघडण करावी लागते. मुलांचे मन म्हणजे कोवळी माती. योग्य वेळी योग्य हात लागला तर त्यातून सुंदर मूर्ती घडते, अन्यथा ती तडे जाऊन विस्कटते. म्हणूनच पालकांनी मुलांशी वागताना प्रेमाची ऊब आणि शिस्तीचा शहारा यांचा समतोल राखला पाहिजे. नमस्कार. वंदे मातरम. भारत विकास परिषद शाखा लातूर यांच्यातर्फे आयोजित पालकत्व नव्याने ह्या चर्चासत्रात मी डॉक्टर स्फूर्ती मुगळीकर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. पालकत्व ही निसर्गाने मानवाला बहाल केलेली एक सुंदर जबाबदारी आहे. असं म्हणतात, पेरेंट्स आर बॉर्न व्हेन द चाइल्ड इज डिलिव्हर्ड. म्हणजे मुलं झाली की आपण आपोआपच पालकत्वाच्या भूमिकेत शिरतो. पालकत्व ही प्रेम आणि जबाबदारी यांचा आयुष्यभरचा एक सुखद प्रवास आहे. या प्रवासाविषयी आपण आज जाणून घेऊयात चाइल्ड अँड ॲडोलसंट सायकोलॉजिस्ट सौ स्वप्नजा पाटील यांच्याकडून. स्वप्नालीताई, मी तुमचे शब्दसुमनांनी स्वागत करते. बदल हा निसर्गातला एक स्थायी भाव आहे. आज आपण बघतो प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहे. आपली कुटुंब व्यवस्था पण अशीच बदललेली आहे. पूर्वीच्या काळी कुटुंब म्हणजे गोकुळ असायचं. घर माणसांनी भरलेलं असायचं. वडीलधाऱ्या माणसांच्या प्रेमात, धाकात, संस्कारात मुलं कधी मोठी व्हायची कळायचं पण नाही. पण आता कुटुंब लहान झाली. घरात आई वडील आणि 1 किंवा 2 मुलं एवढंच कुटुंब झालं. त्यातही आई वडील दोघंही वर्किंग असतील तर त्यांना मुलांना द्यायला वेळ नाही. अशा वेळेस पालकत्व ही काळाची गरज झाली आहे. स्वप्नालीताई, हे पालकत्व म्हणजे नक्की काय आहे आणि ह्यामागची सायकोलॉजी काय आहे? येस, नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल, आज रविवारची संध्याकाळ आणि इथे आवर्जून जी मंडळी उपस्थित आहेत ती खरंच क्युरियस आहेत पेरेंटिंगबद्दल. कारण अनेक ठिकाणी कितीतरी प्रोग्राम्स असतात, कितीतरी एंटरटेनमेंट तर कमीच नसते एंटरटेनमेंटची. ती सर्व सोडून तुम्ही इथे प्रेझेंट आहात, यातच तुमचं पालकत्व दिसून येतं. आणि आय विल शुअरली टेल यू की यू आर नॉट वेस्टिंग युअर टाईम, रादर यू आर इन्व्हेस्टिंग युअर टाईम. हा कुठेतरी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे जी तुम्ही इतके क्युरियस आहात मुलांसाठी. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज पॅरेंटिंग? पॅरेंटिंग म्हणजे जे आहे ना, ती मुलांनी आपल्याला बहाल केलेला एक किताब आहे, किंवा रादर तुम्ही म्हणू शकता की तो मानाचा एक तुरा आहे जो मुलांनी तुमच्या शिरपेचात रोवलेला आहे. कारण मुलं नसती तर आपली पॅरेंटिंग नाही आहे. आणि पॅरेंटिंगमुळे सगळ्यात मोठा फायदा की तुमचे पेशन्स किती वाढलेले असतात मुलांसोबत. सो यू शुड बी ग्रेटफुल फॉर दॅट. यू शुड बी ग्रेटफुल फॉर युअर किड्स ऑल्सो.
कारण ती पॅरेंटिंग तुम्हाला लाभलेली आहे. तर मला जेव्हा पॅरेंटिंगबद्दल बोलते ना, तेव्हा एक गेम आठवतो. एक गेमशी मी माझी पॅरेंटिंग रिलेट करते. तो आहे पास दी पार्सल. तुम्हाला माहिती असेल की एक पार्सल असतं, ते पास केलं जातं. ग्रुपमध्ये खेळायचा गेम आहे. म्युझिक लावलं जातं आणि ग्रुपमध्ये खूप जण बसलेली असतात आणि ते पार्सल एकाकडनं दुसऱ्यांकडे हे पास होत असतं. सो जेव्हा ज्याच्या हातात पार्सल जाईल त्याने ते उघडायचं, तर आत एक छोटंसं गिफ्ट असतं. तर ते गिफ्ट उघडत ते गिफ्ट जे आहे ना, तुमच्या मुलाच्या टॅलेंटचं गिफ्ट आहे. तर प्रत्येक पालकांची ती एक स्किल आहे की ते पार्सल कसं ओपन करायचं आणि ते टॅलेंट तुम्ही घ्यायचं आहे. आणि ते गिफ्ट फिरून फिरून शेवटी जे आहे ना, बिग गिफ्ट आज सेंटरला आहे आणि दॅट इज द पोटॅन्शियल ऑफ युअर किड. ते त्याचं पोटेन्शियल आहे जे तुम्हाला शेवटी अनुभवायचंच आहे. सो नेहमीच मी माझ्या इंट्रोडक्शनमध्येही म्हणते की आय एम अ चाइल्ड अँड ॲडोलेसंट सायकोलॉजिस्ट. त्याचा तर मला प्राऊड आहेच, बट रादर दॅन दॅट आय एम अ पॅरेंट ऑफ 2 किड्स. तर त्यांच्या अपब्रिंगिंगचा माझा अनुभव आणि मी तो एन्जॉय केलेला, तर हे मी त्यात ॲडिशनल नक्कीच लावेन. आणि सायकोलॉजीचा टच द्यायचा असेल ना, तर माझे एक सर म्हणायचे नेहमीच, आपलं माइंड जे असतं ना, ते एक इन्स्ट्रुमेंट आहे आणि त्या इन्स्ट्रुमेंटमधनं तयार होणारं जे म्युझिक आहे, त्या इन्स्ट्रुमेंटमधनं तयार होणारं म्युझिक म्हणजे तुमचं मन. तर तेच तुमच्या मुलांनाही लागू पडतं. तर ते इन्स्ट्रुमेंट तुम्ही पहा, तुम्हाला इन्स्ट्रुमेंटबद्दल काही ज्ञानच नाही आहे आणि ते तुमच्या हातात पडलं, तर तुम्ही वाजू शकाल का? नाही. आणि त्यातनं ना ते सूर पण नाही येणार आहो, नाहीच येणार सूर. स्किल लागतं त्याला. सो ते इन्स्ट्रुमेंट तुमच्या हातात आहे आणि स्किलफुली तुम्हाला त्यातनं एक मधुर आवाज काढायचा आहे. ते तुमचं स्किल आहे. तर तुम्ही पॅरेंटिंग जितके स्किलफुली कराल तेवढं मधुर संगीत तुम्ही अनुभवाल. आणि आफ्टर ऑल कबीराने जसं म्हटलं आहे ना, धीरे धीरे रे म्हणा धीरे सब कुछ होए, माली डाले सौघडा ऋतू आहे फलाय. फक्त ते रोपटं लावायचं आहे अहो, त्याला फार काही एफर्ट्स घ्यायचे नाहीत. फक्त रोपटं लावायचं आहे, जेव्हा हवं तेव्हा पाणी घाला. त्याचे तृण जे आहे, म्हणजे त्याला त्यांनी सिम्बॉलिक वापरलं आहे. तृण म्हणजे तुमच्या पाल्याच्या आयुष्यात येणारे काही कठीण प्रसंग. तृण जेव्हा तुमची हेल्प लागते तेव्हा ते तृण काढायचं आहे, जस्ट पाहायचं आहे, पाणी लागेल तेव्हा पाणी घालायचं आहे. अशा प्रकारे पॅरेंटिंग हवी. सो पॅरेंटिंग ही इन्फ्लुएन्स कुठल्या 100% पॅरेंटिंग. तर त्याचे इन्फ्लुएन्स काय काय असतात? सोशल सर्कल जे आहे मुलाचं, तर ते 10% आहे. त्याचे स्वतःचे थॉट्स 20% इफेक्ट करतात. स्कूल एन्व्हायरमेंट 20%, फॅमिली एन्व्हायरमेंट मॅक्सिमम 40% आणि अदर जे ते 10%. अशा प्रकारे 100% पॅरेंटिंग होतं. आणि पॅरेंटिंग हे बाय डिफॉल्ट असण्यापेक्षा कधीही बाय डिझाईन असेल तर नक्कीच बेटर आहे. सो अशा प्रकारे पॅरेंटिंग बाय डिझाईन वी हॅव टू डू. अच्छा, म्हणजे पेरेंटिंगमध्ये वेगवेगळे घटक समाविष्ट आहेत. त्याच्यामध्ये definitely. मेनली फॅमिली खूप मॅटर करते. बरोबर आहे. तर हे फॅमिली तर इम्पॉर्टंट आहे ते, पण प्रत्येक मूल वेगळं आहे, प्रत्येक पेरेंट वेगळे आहेत. तर मग ह्या पेरेंटिंगच्या काही स्टाईल आहेत का? कारण आपण बराच वेळा ऐकतो की आपण पॉझिटिव्ह पेरेंटिंग केलं पाहिजे, मुलांना निगेटिव्ह बोललं नाही पाहिजे. तर मग अशा काही पेरेंटिंगच्या स्टाईल्स पण आहेत का? येस, डेफिनेटली. प्रत्येक मूल युनिक आहे. जी स्टाईल मी वापरते ती माझी फ्रेंड वापरली नाही जमत, कारण तुमचं मूल युनिक आहे. तुम्हाला तुमची स्टाईल स्वतः क्रिएट करायची की माझं मूल असेल तर कुठली. पण तरी त्या पॅरेंटिंगचे 4 टाईप्स येतात. आणि ना होतं काय माहिती का, जेव्हा मी सांगेल तेव्हा तुम्ही आत्मपरीक्षण करा की आपण कुठल्या कॅटेगरीत बसतो, की आपली स्टाईल कुठली आहे. तर फर्स्ट असते की त्याला आम्ही म्हणतो की लायन पॅरेंटिंग किंवा अधिकारवादी पॅरेंटिंग किंवा ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग आहे ती. तर यात कसं असतं, खूप शिस्त असते, प्रेम कमी असतं. आणि मी म्हणेल ती पूर्व दिशा, माय वे ऑर हायवे असे पॅरेंट्स असतात. माझ्याकडे जेव्हा येतात काउन्सिलिंगसाठी, मुलाला बोलूच देत नाहीत. ते स्वतःच, अहो मॅडम आमच्या वेळी असं होतं, आमच्या वेळी असं होतं, या सगळ्या गोष्टी असतात. ते ऑथॉरिटेरियन पॅरेंटिंग आहे. तर इथे वाटतं त्यांना कन्सर्न असतो, पण
स्वतःचं, माझ्याशिवाय नाही, प्रत्येक गोष्टीत मी. तर इथे काय होतं की मुलाच्या मनात त्याचे परिणाम काय होतात की मुलाच्या मनात पेरेंट्सबद्दल प्रेम कमी आणि भीती जास्त होते आणि डिसिजन मेकिंग मुलाची कमी होते. फॉर एक्झाम्पल, एक मुलगा गाडीवर खूप स्क्रॅच केला म्हणून वडिलांनी त्याला बदडून काढलं आणि नंतर कळलं, ते जवळ जाऊन पाहिले तर त्यांनी स्क्रॅच केलं होतं, छोटासा होता, पण त्यांनी लिहिलं होतं आय लव्ह यू पप्पा. सो इमोशन्स ही कुठेतरी बघायला हव्या, पण या पॅरेंटिंगमध्ये जास्त शिस्त असते. सो दिस इज ऑथॉरिटेरियन. सेकंड नंबर तुम्ही म्हणू शकता परमिसिव्ह. पेरेंट्स काय करतात, प्रत्येक गोष्टीला परमिशन देतात, तुला हवं ते कर. दिस इज परमिसिव्ह पॅरेंटिंग. मुलांनाही तेच हवं असतं, ते करतात, पप्पा काही विचारतच नाहीत, मी करतो. पण त्याचा परिणाम होतो की इथे फक्तच प्रेम असतं, शिस्तीचा अभाव असतो. पण याचा परिणाम होतो की शिस्तच नाही लागत मुलांना, काहीच नाही. मग त्यांची अपब्रिंगिंग तशीच होते आणि त्याचे परिणाम त्याला जेव्हा मोठा होतो तेव्हा जाणवतात, पण तोपर्यंत वेळ गेलेली असते. थर्ड नंबर येते की निग्लेक्टेबल पॅरेंटिंग. त्यात म्हणजे शिस्तही नाही, प्रेमही नाही, माझं काम मी करतो, मुलं फक्त आहेत आणि ती वाढत आहेत, अशी पण पॅरेंटिंग असते. फक्त पैसा आणि अगदीच निग्लेक्ट. इथे तर मुलं अक्षरशः खूप म्हणजे स्पॉईल मुलं म्हणतात ना, ते निग्लेक्टेबल पॅरेंटिंगमध्ये होतं खूपदा. तर बॅलन्स्ड पॅरेंटिंग काय असते, ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग, म्हणजे त्याला आम्ही डॉल्फिन पॅरेंटिंग म्हणतो किंवा अधिकारशाही त्याला डॉल्फिन पॅरेंटिंग किंवा ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंग असते. ज्यात कसं दोघांमध्ये कम्युनिकेशन असतं, पेरेंट्स आणि मुलं यांच्यात खूप छान कम्युनिकेशन असतं, शिस्त पण असते, प्रेम पण असते. मुलांसाठी रूल्स पण बनवले जातात, पण ते रूल फ्लेक्झिबल असतात. म्हणजे ठीक आहे तू कर, पण त्याला ते टाईम ड्युरेशन वगैरे दिलं जातं आणि तुझी पद्धत काय तू सांग. फ्लेक्झिबिलिटी असते. प्रेमाच्या ठिकाणी प्रेम, शिस्तीच्या ठिकाणी शिस्त, बॅलन्स्ड असतं हे. इथे काय होतं की ती मुलं खूप आत्मविश्वासाने वावरतात आणि ही पॅरेंटिंग बेस्ट असते. तर ही सगळ्यांना म्हणजे प्रिफर करतो आम्ही की ऑथॉरिटेटिव्ह पॅरेंटिंगच्या थ्रू तुम्ही जा. हवं तेव्हा शिस्त, हवं तेव्हा प्रेम, आत्मविश्वास जास्त वाढतो. करिअर चॉईसेस त्या मुलाच्या नक्कीच जास्त असतात, करिअर फ्युचर ब्राईट असतं, ह्या पॅरेंटिंगमध्ये ते घडतं. तर हे 4 टाईप असू शकतात. आत्ता आपल्याला सांगितलं की पॅरेंटिंगच्या ह्या वेगवेगळ्या 4 स्टाईल्स आहेत. आमच्या बालदंतरोगशास्त्रामध्ये सुद्धा अशा वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत, 4 प्रकारच्या ह्याच आहेत की ह्या एक युनिव्हर्सल स्टाईल्स आहेत की ज्या त्यांनी सांगितल्या आहेत की तुम्ही त्याप्रमाणे मुलांना मोल्ड करू शकता. आणि आम्हाला ट्रीटमेंट करायच्या वेळेस हे पेरेंटिंगसुद्धा करावं लागतं की तुम्ही कसे पेरेंट आहात हे बघून ट्रीटमेंट करावी लागते. पण आता सध्याची जनरेशन एकदम वेगळी झाली आहे, एकदम फास्ट झाली आहे, AI च्या युगात जगत आहेत सगळेजण. तर अशा वेळेस सध्या स्थितीमध्ये कुठल्या प्रकारची पेरेंटिंग आपल्याला योग्य वाटते याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. योग्य वाटते म्हणण्यापेक्षा सध्याच्या स्थितीत कुठली पॅरेंटिंग चालू आहे ही पण सांगते. योग्य तर आहे, ऑथॉरिटेटिव्ह, बॅलन्स्ड आहे. पण सध्याच्या स्थितीतले पेरेंट्स मॅक्सिमम मीन्स नियर अबाउट 90% पेरेंट्स जे आहेत ना ते जात आहेत हेलिकॉप्टर पॅरेंटिंगने. म्हणजे यात काय असतं माहिती का, मुलांचा प्रत्येक अभ्यास, होमवर्क आपण करा, टीचरला स्वतःच भेटा, मार्क्सचा काही कन्सर्न असेल स्वतःच करा. तर हा हेलिकॉप्टर पॅरेंटिंग म्हणजे त्यांना मुलांच्या भविष्याची चिंता असते, नक्कीच असते, पण आपलंही कंट्रोल हवा असतो. म्हणजे कायम हेलिकॉप्टरसारखं डोक्यावर गिरगिरायचं मुलांच्या, काय चालू आहे. तर दिस इज हेलिकॉप्टर पॅरेंटिंग. तर यात होतं काय, आता फॉर एक्झाम्पल मुलांचं कन्सर्न तर असतो, पण हे खूप प्रेशर मुलांवर या पॅरेंटिंगमुळे पडतं. जसं मी फॉर एक्झाम्पल मी म्हणेन की त्याला याचं परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे एक फुलपाखरू आहे. एक कोशातनं बाहेर पडणारं फुलपाखरू आहे. ओके, एक छोटंसं फुलपाखरू आहे, त्याला कोश तोडून बाहेर पडायचं आहे. तर हे पेरेंट्स काय करतील,
जर आपण ते कोश, आता ते फुलपाखरू बाहेर येताना त्या कोशाला मारून मारून स्वतः पंखांची हालचाल करून बाहेर पडतं. जर कुणी त्याला अरे रे हे पिल्लू आहे आपण त्याला हेल्प करूया म्हणून जे ते कोश तोडायचा प्रयत्न केला, ते फुलपाखरू उडूच शकणार नाही. कारण काय? कारण त्याच्या पंखात बळच येत नाही. ते बळ केव्हा येतं? जेव्हा ते जोरात ते कोश तोडायला लागतं ना, तेव्हा त्याच्या पंखात बळ येतं. आणि ते बळच नाही तर ते मरून पडेल. आहो, ते उडू तर शकणारच नाही, रादर ते मरून पडेल. तर अशा प्रकारची ही हेलिकॉप्टर पॅरेंटिंगमुळे होणारी गोष्ट आहे. लाईक दॅट की जिराफाचं पिल्लू जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्याची आई, तुम्ही पहा, सर्च करा, जिराफाचं पिल्लू जन्म घेतल्यानंतर त्याची आई त्याच्या पाठीवर जोरात लाथ मारते, पहिली गोष्ट. आणि तेव्हा ते पिल्लू पळायला लागतं. तर असं हवं तर का नाही आपण हेलिकॉप्टर पॅरेंट आहेत. म्हणजे जेन झी आणि जेन अल्फाची जी मुलं आहेत त्यांची पॅरेंटिंग ना आजकाल हीच होती आहे. म्हणजे अगदी निग्लेक्जिबल नाही आहे किंवा ऑथॉरिटेटिव्ह नाही, ऑथॉरिटेरियन नाही, पण हेलिकॉप्टर पॅरेंटिंग खूप होती आहे आजकाल. आणि ते बळ नाही आहे तर मग डिपेंडंट होतं मूल. तर का नाही आपण ते भिरभिरणारं हेलिकॉप्टर होण्यापेक्षा एक सबमरीन होऊया, की जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा मी तयार आहे, पण तुझे डिसिजन तू घे. लाईक भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणू शकता, लाईक दॅट पॅरेंट्स. तर यू कॅन चेंज युअर पॅरेंटिंग अँड यू कॅन शिफ्ट टू सबमराईन पॅरेंटिंग. येस. अतिशय छान उदाहरणावरून तुम्ही सांगितलं की पॅरेंटिंग आपण योग्य प्रकारे कशी करू शकतो. मगाशी तुम्ही सांगितलं की फॅमिली एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे पॅरेंटिंगमधला. येस. पण त्याचबरोबर आजी आजोबा हे सुद्धा पॅरेंटिंगचा एक महत्त्वाचा भाग आहेत. येस, अगदीच. म्हणजे फक्त आई वडील हेच पालकत्वासाठी जबाबदार नाहीत, तर घरातली इतर माणसं आणि मेनली आजी आजोबा हे पॅरेंटिंगसाठी आपल्याला काय मदत करू शकतात, किंवा त्यांनी काय केलं म्हणजे मुलांवर अजून जास्त चांगले संस्कार होतील सध्याच्या जनरेशननुसार. येस. म्हणजे ही पूर्णच जिम्मेदारी आजी आजोबांनी काय करावं याच्यापेक्षा आजी आजोबांना पॅरेंटिंगमध्ये कसं इन्क्लूड करावं ही जास्त बेटर राहील. कारण ते आजी आजोबा बिचारे ते इंटरफिअर नाही करत ना, की मला तुम्ही पॅरेंटिंगमध्ये हे. सो त्याच्यापेक्षा आपण कसं इन्क्लूड करूया. होतं काय, आजी आजोबा जे आहेत दोन टाईपचे असतात, एक स्थायी, अस्थायी. स्थायी म्हणजे कायम फॅमिलीसोबत राहणारे. अस्थायी जे असतात ते कधीतरी येतात, लाड करतात आणि जातात. तर असे दोन टाईपचे. तर आपण अस्थायीबद्दल बोलूया आधी. अस्थायींना आजी आजोबा जेव्हा येतात तेव्हा समजून घ्यायचं की हे काही वेळासाठीच आहेत, तेवढाच वेळ आपला लाड होणार आहे आणि त्यानंतर ते जाणार आहेत, नंतर आपले रूल्स ते आपल्याला असणार, हे सगळ्यांनी समजून घ्यायचे. पण जेव्हा स्थायी आजी आजोबा असतात घरी त्यावेळी त्यांचा रोल काय असतो. अहो, स्थायी म्हणजे काय, त्यांचा रोल असा असतो, त्यांना नातवही हवे असतात आणि त्यांना आपली मुलंही हवी असतात, सुनंही हवी असतात. त्यांनाही दुखवायचं नसतं, यांनाही दुखवायचं नसतं. आता इथे काही आजी आजोबा आहेत, त्यांनी आत्मपरीक्षण करावं की होतं का असं. जसा एक फॉर एक्झाम्पल चुरमुऱ्याचा लाडू असतो ना, तर ते सगळे चुरमुरे बांधून ठेवणारा गूळ म्हणजे आजी आजोबा, की ते प्रॉपर लाडू बनतं, ते तो गूळ आहे तो. सो त्यांचा रोल अतिशय महत्त्वाचा आहे. तर पेरेंट्सनी काय करायचं, कुठल्याही मुलांसाठी जेव्हा आपण बनवतो तुम्ही एखादा रूल बनवताय की मुलाला एवढं टी व्ही नाही बघू द्यायचं किंवा हे करायचं, कुठलाही रूल बनवताना त्यांना सामील करून घ्यायचं, आजी आजोबांना त्यांच्यासमोर रूल्स बनवा, म्हणजे त्यांनाही माहिती असू द्या. अदरवाईज ही पोरं इतकी चॅप्टर आहेत आत्ताच्या जनरेशनची, ती मग ब्लॅकमेल करायला लागतील की तू नाही दिली की हळूच आजीला, मग बिचारी आजीला नाही म्हणता येत नाही, मग आजीने दिलं की मग आई खेकसणार. होतं असं. म्हणजे त्यामुळे प्रत्येक रूलमध्ये त्यांना सामील करून घ्या की हा रूल आहे या मुलासाठी आणि त्यांनी तो फॉलो करावा. मग आजीलाही कळेल की काय रूल बनवलेत. आणि तसंच म्हणाल तर आजी आजोबाचा रोल जो आहे ना, तो शॉक ऑब्झर्वर, जे शॉक जो असतो तो ॲब्झॉर्ब करून घेतो. पेरेंट्सचा मीन्स सेकंड जनरेशन आणि थर्ड जनरेशन हे बॅलन्स करते आहो आजी आजोबा. म्हणजे ना, आईनी काही बोललं की त्या मुलाला जवळ घेऊन मग नाही रे असू दे, मग परत सुनेला वाईट वाटेल, मग
त्यांना पण जाऊन नाही रे नाही ग तो असाच करतो. ते 2 पिढ्यातला दुवा आहे आणि अतिशय महत्त्वाचा रोल आहे. कन्फ्लिक्ट्स घरात मुलांवरनं जे वाद होतात ते वाचवण्यासाठी नक्कीच त्यांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही अगदी योग्य सांगितलं, कारण आजी आणि आजोबा खरंच खूप गरजेचे आहेत. आता मी लहान मुलांची जेव्हा ट्रीटमेंट करते तेव्हा बरेचशी मुलं ही आजी आजोबांबरोबर येतात. हां. कारण आजी जास्त लाड करते, Safe आई place रागवते. वाटते. Yes. हा, म्हणजे असं मी खूप बघितलंय. पहिल्यांदा मला आश्चर्य वाटायचं, कारण मुलं ही आईला जास्त कनेक्टेड असतात. पण जेव्हा लक्षात आलं की नाही, ती आजी बरोबर जास्त कनेक्टेड आहेत आणि छान ट्रीटमेंट करून घेतात, म्हणजे घाबरत नाहीत. तर खरंच तुम्ही म्हटल्याप्रमाणे ऍक्च्युली आपल्याकडे म्हणतात असती दुधावरची साय हां, लाईक तर ते मी खूप अनुभवलं आहे. आणि खरंच लहान मुलं ही निरागस असतात. त्यांचं बालपण हे आयुष्यातलं सुंदर एक फेज असते की ज्याच्यामध्ये ते छान जगतात. आणि अशा वेळेस आपण एवढं बघतो की मुलं खूप छान रमली आहेत त्यांच्या शाळेमध्ये, त्यांच्या शिक्षणामध्ये. पण तरीसुद्धा आत्ताच्या ह्या जमान्यामध्ये आपण बघतो की मुलं खूप ॲरोगंट व्हायला लागली आहेत, उद्धट व्हायला लागली आहेत, उलट उत्तरं देत आहेत. त्यांच्यामध्ये की नाही हायपर ॲक्टिव्हिटी जास्त आहे. म्हणजे आता मी ट्रीटमेंट करताना बघते पेशंटला की मुलं एका जागेवर बसत नाहीत, त्यांचं कॉन्सन्ट्रेशन टाईम खूप कमी झालं आहे. मग हे जे आहे की अँझायटी किंवा ही हायपर ॲक्टिव्हिटी, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? नाही, ॲरोगन्सी और एन्झायटी दॅट इज अ डिफरंट पार्ट. बट दोन्हीमध्ये आपण करू शकतो की बाबा हे अँझायटी पण आहे आणि हायपर ॲक्टिव्हिटी पण त्यांच्यात आहे. तर मग हे पेरेंटिंगचा दोष आहे का हे मुलांमध्ये उपजतच जनरेशन वाईज व्हायला लागले? येस, हा ॲक्च्युली मी आधी सांगेन की ॲरोगन्सीबद्दल. तू जसं म्हणाली की मुलांमध्ये ॲरोगन्सी ही खूप वाढलेली आहे. अगदी मी सहमत आहे की आमची पिढी, आम्ही जेव्हा लहान मुलं होतो ना, म्हणजे कधीच नाही आई पप्पांना अशी कंप्लेन अशी कधीच नाही आहे. आणि आजकालची मुलं म्हणजे खूप कंप्लेन्स येतात आणि त्यांचा टोन बोलण्याचा पेरेंट्सशी सगळ्यांशी, तर ही ॲरोगन्सी नक्कीच वाढलेली आहे. मूल छोटं असतं ना, तर त्या लहानशा रोपट्याचं रूपांतर निवडुंगात कधी झालं कळतच नाही. म्हणजे ज्यांची मुलं आता टीनमध्ये प्रवेश करत असतील त्यांनी तो अनुभव घेतला असेल. बघता बघता आत्तापर्यंत तर माझं हा सगळं ऐकत होता आणि आता अचानक याला एवढी आपण म्हणतो ना शिंग फुटली लाईक दॅट, ते निवडुंग होऊन जातं. तर हे कळतच नाही. आणि एक पप्पी म्हणून आईच्या मागे मागे मम्मा मम्मा करून फिरणारी मुलं आहेत ना, ती आता डरकाळी फोडायला लागतात. काही म्हटलं की उलट लगे मग सरप्रायझिंग असतं ना, म्हणजे असं वाटतं की अरे हे असं कसं झालं, पण होतं. तर याच्या मागचं कारण आहे की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स जो आहे मुलांचा, तो टीनमध्ये डेव्हलप झालेला नसतो. तो फुल्ली डेव्हलप व्हायला 25वं वर्ष यायला लागतं, त्यावेळी डेव्हलप होतं. पण तो डेव्हलप झालेला नसतो. पण यांच्यात चेंजेस तर होत असतात, हॉर्मोनल चेंजेस होत असतात. आणि तुम्ही पाहिलं असेल त्यांना सगळं जग आयडियल असतं. हा हिरो आवडतो, हा ॲक्टर आवडतो किंवा हा स्पोर्ट्समन आवडतो, सगळं आवडतं. पण घरी आलं की आई पप्पाच आवडत नाहीत, असं होतं ना. आई पप्पा म्हणजे यांना काय कळतं. हा, तर त्याचं रिझन हे आहे की प्रीफ्रंटल कॉर्टेक्स डेव्हलप झालं नाही. लिम्बिक ब्रेन आणि लॉजिकल ब्रेन असे 2 असतात. लिम्बिक ब्रेन, लॉजिकल ब्रेन हा लॉजिकली विचार करण्यास प्रेरित करतं, पण लिम्बिक ब्रेन जो आहे तो इमोशनल असतो. तर हा ब्रेन त्यांच्यात जास्त असतो, लिम्बिक इमोशनल. आणि होतं काय, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्विंग किंवा इम्पल्स कंट्रोल किंवा इमोशनल रेग्युलेशन या एजमध्ये आलेलं नसतं, खूप कमी असतं. आणि पर्टिक्युलरली मी सांगू इच्छिते की माझ्याकडे येणाऱ्या, आता इथे बऱ्याचशे म्हणजे उत्सुक पेरेंट्स आहेत म्हणून, एज ग्रुप मुलींमध्ये आणि टीन आणि प्रीटीन, मुलं मुली दोन्ही असं काही नाही, पण टीन आणि प्रीटीनसुद्धा अफेअर्सचे केसेस खूप वाढलेले आहेत अतिशय. आणि ते पेरेंट्सला कंट्रोल नाही होत. तर हे अफेअर, ते परवा तर एक केस आली, ती क्रिमिनल लेवलपर्यंत गेली होती अफेअर. तर याचं कारण तेच आहे की परत प्रीफ्रंटल कॉर्टेक्स त्यांचा डेव्हलप झालेला नाही आहे. तो सहमत एकमेकांशी डिस्कस करून, पेरेंट्सनी बसून आणि फार इम्पल्सिव्ह न होता त्यांच्याशी डिस्कस करावं आणि मगच होतं. कारण काय असतं मुलांशी आणि आपलं वाद
हे म्हणजे ना दोघांची वैचारिक मतभेद असतो आणि त्यात मूल जिंको किंवा पेरेंट्स हार दोघांची झालेली असते, कारण तो मूल ही आपलंच आहे ना. तर आम्ही असं म्हणतो की जेव्हा टीन चालू होतं तेव्हा तुमचं पॅरेंटिंगचं एज संपलेलं असतं. तुम्हाला जे काही करायचं ते टीन एज येईपर्यंत मुलांचं करा प्रयोग त्याच्यावर, त्याच्यानंतर नाही करू शकत तुम्ही. कारण आहेच तसं एका टीनेजरला कंट्रोल करणं म्हणजे मी त्याला अशी उपमा देईन की तुम्ही पतंग उडवता ना, पतंग लाईक दॅट. पतंग उडवता, पतंग सोडला, थोडा लूज सोडला तर ते उडून जातो ना अगदीच. आणि नाही उडायला नको, थोडा कंट्रोल करूया म्हणून जरा गच्च पकडला तर तुमचा हात कापला जातो. मांजा, त्या मांजाने हात कापला जातो. तर हे असंच आहे, म्हणजे तुम्ही कंट्रोलिंग कशी आणि किती ठेवायची हे सगळं मीन्स त्याला बऱ्याचशा गोष्टी आहेत सराउंडिंग किंवा मुलाचं नेचर, घरातला वातावरण किंवा पेरेंट्सचं नेचर, पण ते तसंच आहे की पतंग उडवल्यासारखं आहे ते पेरेंटिंग. आणि यामुळे ओव्हर थिंकिंग ऑब्वियसली मुलांची आणि पेरेंट्सची ओव्हर थिंकिंग वाढते. म्हणजे टीन एजमध्ये मुलं गेल्यानंतर आपण आपलं पालकत्वाची जबाबदारी थोडी अंग काढून घेतल्यासारखं केली पाहिजे. नाही, अंग काढून असं नाहीच म्हणता येणार, पण ती संपली असं आपण मान्य करावं. थोडंसं जे करायचं ते थोडंसं लवकर करा, टीनच्या आधी. कारण या वयापर्यंत आपण त्यांना सगळं देतो, सगळी अवेलेबिलिटी देतो, जे आपण नाही केलं ते त्यांना द्यायचा प्रयत्न करतो. मग अशा वेळेससुद्धा सगळं अवेलेबल असून सगळं आपण त्यांना देऊनसुद्धा मुलं डिप्रेशनमध्ये चालली आहेत. येस. मग ह्या मागची कारणं काय आहेत आणि ते डिप्रेशन त्यांनी ओव्हरकम करावं म्हणून पालक म्हणून आपण एक मैत्री दाखवावी किंवा काय करावं, याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली हा खूप प्राईम इश्यू आहे सध्या मुलांचं एन्झायटी आणि डिप्रेशन. म्हणजे मला एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अपॉइंट केलेलं आहे, बिडवे इंजिनिअरिंगमध्ये. कारण तेच आहे की आजकाल मुलांचं डिप्रेशन खूप वाढलं आहे आणि सुसायडल केसेस खूप होत आहेत. तर त्यांनी अपॉइंटच करायला सांगितले, प्रत्येक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक सायकोलॉजिस्ट हवा. तर आय हॅव अपॉइंटेड देअर. तर आता तुम्ही ठीक आहे, लातूर तर हे विद्येचं माहेरघर आहे, सगळं छान आहे, लातूरबद्दल खूप सारं म्हणजे आहे, रिझल्ट चांगले आहेत हे. पण त्याच्या मागे जे आहे ते तुम्ही कधी जाणण्याचा प्रयत्न केला आहे का, की याच्यामध्ये मुलांची एन्झायटी आणि डिप्रेशन भयानक वाढत आहे. त्याची खूप सारी कारणं पण आहेत. त्यात आहे फर्स्ट ऑफ ऑल पॅरेंटल प्रेशर म्हणता येईल, किंवा मुलांची स्वतःशी स्पर्धा. त्यांनाच वाटतं की मला छान मार्क्स पडायला हवे, ते आपल्या दुसऱ्यांशी स्पर्धा करतात, दुसऱ्या विद्यार्थ्यांशी, फ्रेंडशी स्पर्धा करतात. त्यांना परफेक्शन हवं असतं आणि अपयशाची भीती पण असते की बाबा अपयश आलं तर काय, हे पण असतं. तर हे सगळे कारण आहेत की एन्झायटी आणि डिप्रेशन वाढण्याची. पण एक आहे की या गोष्टी वेळेतच ट्रीट व्हायला हव्या. ओव्हर थिंकिंग हळूहळू एन्झायटीमध्ये कन्वर्ट होते, एन्झायटी डिप्रेशनमध्ये, आणि डिप्रेशनमध्ये मूल गेलं की खूप अवघड होतं. त्यामुळे ते अर्ली तुम्ही त्याचं डिटेक्ट करून घरात, तर त्याचं तुम्ही स्वतःही सोल्युशन काढू शकतात, त्याच्याशी कम्युनिकेशन वाढवून की बाबा असं नाही आहे, खूप छान कम्युनिकेट पॅरेंट्स करून एन्झायटी कमी केली जाऊ शकते. किंवा आमच्याकडे तर आम्ही काही म्युझिक थेरपी असतात, वेगवेगळ्या थेरपीज देऊन त्याची की जेणेकरून त्याच्या अल्फा ब्रेन वेव्ह सिंक्रोनाईज व्हाव्या आणि हळूहळू काम व्हावा त्याचं ब्रेन, असं चालू असतं. पण आहे हे प्रमाण अतिशय वाढलेलं आहे, हे मान्य. आणि याला कारण सोशल मीडिया आहे का? कारण काय आहे, सध्या सोशल मीडियाचा भयानक इन्फ्लुएन्स आहे, फक्त मुलांवर नाही तर पेरेंट्सवर पण आहे. आणि या आभासी दुनियेमध्ये, या AIच्या जमान्यात मुलांबरोबर पालकही विचारांनी भरकटलेले आहेत. तर ह्या सोशल मीडियामुळे मुलांवर काय परिणाम होतो आणि पालकांनी स्वतः कंट्रोल करून मुलांना त्याच्यातून दूर करून चांगलं पालकत्व कसं घडवू शकतात? अगदी खरं आहे स्फूर्ती. आणि खरं सांगते, या सोशल मीडियावर एक अख्खा 2-2.5 तासाचं लेक्चर मी देऊ शकते. कारण हा इतका तो भयानक राक्षस आहे हा सोशल मीडियाचा. आणि मुलं
गेली आहेत आहारी. नॉट ओन्ली मुलं, ही पेरेंट्स, आजी आजोबा सगळेच आहारी गेलेले आहेत. सो दॅट इज अ पार्ट ऑफ जोक. पण आहे इन्फोबिसिटी. ॲक्च्युली ना आपल्याला होती का हो एवढी नॉलेज? आपण जेव्हा या मुलांच्या वयात होतं का एवढं नॉलेज आपल्याला? अजिबातच नव्हतं. जे न्यूजपेपरमध्ये वाचायचं ते असेल न्यूजपेपर तर ठीक, किंवा कोणी सांगितलं तर ठीक, किंवा टी व्हीवरच्या न्यूज. ह्या मुलांना अतिशय नॉलेज आहे. इन्फोबिसिटी मीन्स ओबिसिटी ऑफ इन्फॉर्मेशन. प्रत्येक इन्फॉर्मेशनची ओबेसिटी वाढलेली आहे. आणि वन मोर कॉज की सेन्स ऑफ ॲप्रिशिएशन आणि सेन्स ऑफ अचिव्हमेंट हे त्या मुलांना त्यातनं मिळतं आहे. आता त्यात आपण पण थोडेसे आहोत, म्हणजे नक्कीच पेरेंट्स पण थोडीशी, पेरेंट्सनी घ्यावी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी. होतं काय, मुलांनी एखादा फोटो काढला, मग तो आईच्या मागे फिरतो, मम्मा मम्मा बघ ना, काहीतरी चित्र काढलं, मम्मा मम्मा बघ ना, किंवा मग मम्माला नसतो वेळ, मम्माला पण थोडं सिरियल असतात, मग थोडं व्हॉट्सअप बघायचं असतं, असं खूपदा होतं ना. म्हणजे तर होतं काय, मग मुलांना वाटतं की चला मग सोशल मीडियावर ती पोस्ट केली जातात आणि मग तिथून त्यांना कमेंट मिळतात की अरे वा किती छान, सो ब्युटिफुल, असं बरंचसं. मग त्यांना वाटतं की अरे मला घरच्यांना माझी किंमतच नाही आहे, इथे किती मला सगळं मिळतं ना. सो सेन्स ऑफ ॲप्रिसिएशन त्यांना तिथून मिळतं. आणि दुसरं सेन्स ऑफ अचिव्हमेंट मी जे म्हणाले ते म्हणजे काय होतं, मुलं गेम्स खेळतात. तर बरीचशी मुलं गेम्सच्या पण आहारी आहेत, छोटी छोटी पण. मग गेम्स खेळताना काय होतं, असं ॲप्रिसिएशन आपण करायला हवं. म्हणून सांगायचा उद्देश की हे जर तुम्ही मुलांना पर्सनली दिलं तर नक्कीच सोशल मीडिया कमी होईल. अहो मी खरंच सांगते, होतो. तर सेन्स ऑफ ॲप्रिशिएशनमध्ये काय होतं, मुलं गेम खेळतात आणि तुम्ही पाहिलं असेल मुलांचं कधी मोबाईल हे करून पहा, एक लेवल झाली ना लगेच थंब येतो, असे मस्त काहीतरी गोल्डन असे काहीतरी येतात. मी पण पाहिलं, माझा छोटा कधीतरी तो नाही खेळत पण असतं ते, तो थंब असतो आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून येतं. तर त्याचं त्यांना फॅसिनेशन होतं. रादर फॅसिनेशन म्हणण्यापेक्षा आहे ना, डोपामाइन सिक्रिशन वाढतं त्यांच्या बॉडीतलं. डोपामाइन असा हॉर्मोन आहे ना की ॲडिक्शन क्रिएट करणारा हॉर्मोन डोपामाइन आहे. आणि मग तो डोपामाइन सिक्रिशनमुळं ते जास्त आहारी जातात ऑब्वियसली स्क्रीनच्या. पण ठीक आहे, स्क्रीन किंवा सोशल मीडियाचे चांगले इफेक्ट पण आहेत. आजकाल मुलं कुठलंच अनुत्तरित ठेवत नाही आहेत. प्रत्येकांना उत्तर लगे गुगल बघणार. आता गुगल पण मागे पडलं आहे. ChatGPT आहे, परप्लेक्सिटी आहे, सगळं बघतात आणि पटकन उत्तर, हां हे आहे, जेमिनाय AI आहे. सो अनुत्तरित काहीच ठेवत नाही आहेत. पण त्यांची तुम्ही पाहिली असेल ॲक्टिव्ह एनर्जी नाही जात तिथे जाते फक्त पॅसिव्ह एनर्जी. पॅसिव्ह एनर्जीचा यूज होतो, ॲक्टिव्ह एनर्जी तशीच राहते आणि ती एका दिवशी तुमच्याशी वाद घालताना घरातच बाहेर पडते. ॲरोगन्सी वाढते. अँगर इश्यूज, खूप जणांमध्ये अँगर इश्यूज असतात मुलांमध्ये, तसेही आहेत केसेस भरपूर माझ्याकडे. छोटी मुलांमध्ये अँगर इश्यूज ही का होते, कारण ॲक्टिव्ह एनर्जी त्यांच्या, आजकाल स्पोर्ट्स वगैरे पण कमी झाले, बॉडीत तशीच राहते आणि अँगर इश्यू होतो. तर आमच्याकडे असतात ट्रीटमेंट की झॅम्वे म्हणून एक ढोल टाईप इन्स्ट्रुमेंट असतं, ते जोरजोरात वाजवून तो अँगर बाहेर काढला जातो. असे खूप सारे आहेत, म्हणजे त्याला ट्रीटमेंट पण आहेत. पण हा यावा का. आणि परत खूप सारे म्हणजे थंब. आणि एक सगळ्यात मेजर म्हणजे त्यांचा अटेन्शन स्पॅन खूप कमी होतो आहे मुलांचा. हे तुम्हाला जाणवतं का? एका ठिकाणी बसून ते अभ्यास नाही करू शकत आहेत आजकाल जास्त वेळ. तर याचं रिझन काय, ते रील्स बघतात. रील्स बघताना हुपिंग म्हणजे एक ना बॉडी रिलेटेड असतं, एक कपड्यांचंच, मग ते गेलं की एक रेसिपीचं येतं, ते गेलं की दुसरंच काहीतरी योगा वगैरे. मीन्स एकाचा दुसऱ्याशी संबंध नसतो आणि ते बघण्यात तुमचं ब्रेन खूप टायर्ड होतं हे हुपिंगमध्ये. आणि त्याचा इफेक्ट होतो की तुमचा अटेन्शन स्पॅन कमी होतो, बसूच शकत नाही तुम्ही अभ्यासाला. तर हे त्याचे ड्रॉबॅक्स आहेत, पुष्कळ सारे ड्रॉबॅक्स आहेत. थंब तुमचा नमनेस येतो, अंगठ्यात नमनेस आलेले कितीतरी मुलं आहेत, फक्त स्क्रोलिंग करून अंगठा नम होतो. जोरजोराचे आवाज जे येतात ना याचे सोशल मीडिया बघताना, त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या गट फंक्शनिंगवर होतो. डायजेशन स्लो होतं, डायजेशन वीक होतं, हे सगळे परिणाम आहेत. आणि शिवाय सोशली तुम्ही पहा, लग्नाला वगैरे कुठे मुलांना घेऊन गेला, होतात का ते मिक्स होतात का? नाही होत.
कुठलेही रिलेटिव्ज त्यांना नको असतात, कुणाशी इंटरॅक्शन नको असतं. मम्माचा मोबाईल घेऊन ते एका कोपऱ्यात बसणार आणि मग मम्माला ऑब्वियसली त्यांना भेटायचं असतं, ते म्हणतात जाऊ दे मग आता घरी गेल्यावर बाकीचं बघू, देतात. तर असे खूप सारे परिणाम आहेत सोशल मीडियाचे. तर अनुकूलस्य संकल्पा प्रतिकूलस्य वर्जनम. तर हे करायला हवं, जे अनुकूल आहे तेवढं घ्या, प्रतिकूल सोडून द्या. हे पेरेंट्सनी ना त्यांना सवय लावायला हवी की बुक्स रीडिंग वगैरे. ते पण सांगते की स्वतः बसायचं, त्यांच्यासोबत आपलं बुक घेऊन बसलं ना मुलं बसतात. बुक्स रीडिंग करायला शिका. सुंदर सुंदर गाणी आहेत. तू बुद्धी दे, तू कसलं सुंदर गाणं आहे ते. मी खूपदा ऐकते, तर माझ्या हर्षूला पाठ झालं आहे ते आता. म्हणजे ही अशी हॉबी आपण इन्कल्केट करायला हवी ना. आणि त्याचा वापर डेझर्टसारखा हवा हो. म्हणजे आपण डेझर्ट जसं खातो ना, जेवण झालं की अगदी थोडं, म्हणजे अगदीच बंद करा हे तर शक्य नसतं. मग ते विड्रॉल सिंड्रोममध्ये जातात. सो थोडं घ्या, थोडं. आणि ऑब्वियसली पेरेंट्स, मदारी आणि मंकीची एक सुंदर याला रिलेट करू शकतो. तुम्ही ती आपल्या लहानपणी ऐकलेली स्टोरी आहे मदारी मंकी. जोपर्यंत मदारी आपली टोपी खाली नाही टाकला, एकाही माकडाने टोपी खाली टाकली नाही. सो वी आर मदारी. तर आपण थोडा आपला स्क्रीन टाईम कमी करूया ना. दॅट इज थिंग. अगदी बरोबर आहे. सोशल मीडिया ही काळाची गरज आहे, पण ती कशी वापरायची हे आपल्या हातात आहे. आणि आपण त्याचा कसा उपयोग आपल्या मुलांच्या भविष्यासाठी पण करू शकतो. म्हणजे त्यांना माहिती देणं, एखादी गोष्ट समजून सांगणे, ह्याच्यासाठी सुद्धा सोशल मीडियाचा खूप छान उपयोग होऊ शकतो. तर मॅडम म्हणल्या त्याप्रमाणे सोशल मीडिया हे दुहेरी शस्त्र आहे. तुम्ही जसं वापराल तसं त्याचा उपयोग होईल. आणि स्वतः पेरेंट्सनी सुद्धा सोशल मीडियाचं स्क्रीन टाईम कमी करणं गरजेचं आहे. स्वतः जर तुम्ही त्याच्यापासून लांब राहिलात तरच तुम्ही मुलांना सांगू शकतात, तरच तुमचा हक्क आहे की तुम्ही बघू नका. आता आई वडीलच एवढे मोबाईल बघतायत, त्यांनी कुठल्या हक्काने सांगणार मुलांना की तुम्ही बंद करा. म्हणून स्वतः आधी कमी करणं गरजेचं आहे. मग यासाठी तुम्ही मुलांना वेळ द्या, त्यांना एखादा छंद लावा की ज्या कारणाने ते सोशल मीडियापासून लांब राहतील. आता आपण बघतो वेगवेगळे छंद वर्ग आहेत, वेगवेगळे क्लासेस आहेत. आणि पालकांना असंही वाटतं दुसऱ्या बाजूने की माझ्या मुलाला सगळं यायला पाहिजे, डान्स पण यायला पाहिजे, गायन पण यायला पाहिजे, कराटे पण यायला पाहिजेत. मग आपण त्यांना वेगवेगळ्या क्लासेसमध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर मग हे त्यांच्यावर बर्डन होतं आहे. तर मग हे कितपत योग्य आहे? येस, नक्कीच हेही झालेलं आहे की प्रत्येक पेरेंट्सला वाटतं की माझा मूल ऑलराऊंडर असावा आणि सगळंच यावं. हे ठीक आहे, पण ते मुलांचंही बघायला हवं. पण ते ठीक आहे, पण सायकोलॉजी काय म्हणते, मुलांना एक स्पोर्ट, एक कला आणि एक छंद हे तिन्ही जोपासायला हवे. होतं काय, स्पोर्ट्समुळं बरेचसे स्पोर्ट्सचे फायदे तर आहेत की सोशल इंटरॅक्शन वाढतं, अपयशाची भीती कमी होते, स्पिरिट वाढतं. स्पोर्ट्सबद्दल तर जेवढं सांगेल आणि ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच आहे, तर ते मी रिपीट नाही करणार. पण एक स्पोर्ट्स हवा, एक कला हवी. कला म्हणजे जी तुम्हाला करायची इच्छा आहे, जी करायची इच्छा आहे, जी शिकायची इच्छा आहे, ती कला. मग ती कुठली असो, गायन असो, हस्तकला, चित्रकला, कुठली जी मला आवडेल मी केलं तर. आणि एक छंद हवा जो ऑलरेडी तुम्हाला येतो, तो छंद जो येतो पण तो जोपासायचा आहे, तो छंद. तर होतं काय, याचे परिणाम काहीही असो, एक तुमच्या लाईफमध्ये मुलाच्या पॉझिटिव्हिटी मात्र नक्कीच येते. एक मोनोटोनस लाईफ झालेलं असतं हो त्याचं, की ते स्कूल, ट्युशन, मग घरी यायचं, मग मम्मा थोडं खायला देते, मग थोडं मोनोटोनस लाईफमध्ये एखादं काहीतरी रंग उधळले जातात. सो हे तुम्ही परस्यू करा. पण इथे पेरेंट्स कुठे चुकतात, होतं काय की पेरेंट्सना एकदा मूल जायला लागलं की त्यात परफेक्शनच हवं असतं. मग तू याच्यात मेडलच मिळून सोडायला पाहिजे असं नाही ना. एक छंद म्हणून तुम्ही जोपासा. आणि मुलांचंही सांगते, मुलं एका एजला आली की मग त्यांना ती नको वाटायला लागतं, मग ते स्किप करायचंही त्याही तयारीत असतात, तेव्हा स्किप करायची तुमची तयारी हवी. आणि पॅरेंट्सची जिम्मेदारी ही आहे की तुम्ही स्पोर्ट्सला घातलं, पण त्याच्या फिटनेसबद्दलही तेवढंच जागृत असायला हवं. त्याचं फूड इनटेक, डायट हे पण तुम्ही अगदी जाणीवपूर्वक द्यायला हवं. आणि दुसरं म्हणजे की तो त्या एज ग्रुपमध्ये गेला आहे आणि त्याला वाटतं की आता मला हे सोडायचं आहे, माझ्या स्पर्श खूप छान चेस खेळायचा, त्याने ते सोडलं, तर मी रेडी झाले, हां ठीक आहे, इट्स ओके. आणि दुसरं म्हणजे परीक्षेत कमी मार्क्स आले तरी त्याची तयारी हवी.
तर या सगळ्या गोष्टी, फक्त फीस दिली याचा अर्थ तुमचं सगळंच झालं असं नाही आहे. तर या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हव्या. म्हणजे छंद जोपासताना त्यांनी त्याच्यात परफेक्ट व्हावं हे आपण विचार सोडून दिला पाहिजे. तो त्याच्या आनंदासाठी आहे Yes, हा definitely. विचार केला पाहिजे. कारण काय होतंय, कुठलाही छंद आपण जोपासला तर ना आपला इमोशनल बॅलन्स हा मेंटेन होतो. म्हणजे जसं आपण इमोशनली मुलं सेन्सिटिव्ह असतात आणि त्यावेळेस जर ते छंदामध्ये गुंतले तर त्यांचा मानसिक विकास होण्यास मदत होते. तर आपण पालक फक्त IQ बघतो, म्हणजे शाळेमध्ये मुलांनी पहिला नंबर आणला पाहिजे, त्यांना छान मार्क मिळाले पाहिजेत. पण ह्या IQ बरोबरच मानसिक आणि शारीरिक विकासाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर ह्या सर्वांगीण विकासासाठी आपण त्यांना काय करू शकतो किंवा त्यांना काय देऊ शकतो? डेफिनेटली आजकाल पेरेंट्सना IQबद्दल खूप कॉन्शियस असतात, पण त्यांना वाटतं की माझं मूल तर खूप हुशार आहे, पण खूपदा आजकाल ते रूममध्ये एकटंच बंद करून घेतं स्वतःला. मार्क्स तर छान येतात, पण हे बिहेवियरल इश्यू खूप दिसत आहेत. तर याचं कारण तेच आहे की फक्त IQ नका बघू, इमोशनल क्वेश्चन तितकाच महत्त्वाचा आहे. त्याच्या इमोशन्स त्याला पण हँडल करणं हे पालकांचं काम नक्कीच आहे. तर त्याला एक्सप्रेस होऊ द्या, तुम्ही त्याच्या भावनांचा आदर करा, तरच ते इमोशन्स हँडल करणं खूप इझी जाईल. कारण तुम्ही पाहाल, तुम्हाला एक एक्झाम्पल देते, कोट्यामध्ये सरांना माहिती असेल, कोट्यामध्ये आजकाल फॅनला स्प्रिंग लावत आहेत. तर ही वेळ का यावी? कारण त्यांचा ॲडव्हर्स क्वेश्चन टेक असतो. ॲडव्हर्सिटी तुम्ही कोपअप करण्याची तुमची ताकद पाहिजे. किती ॲडव्हर्स सिच्युएशन आली ना, मुलांना ते शिकवा तुम्ही. फक्त मार्क्स 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 हे तर ठीक आहे, पण ॲडव्हर्स आली सिच्युएशन, मग हे सुसायडल रेट्स का वाढत आहेत? कोट्यामध्ये फॅनला स्प्रिंग लावलं जातं आहे, जे GP वगैरे असतात तिथे, कारण कुणी सुसाईड केलं तर तो फॅन खाली यावा. मग हा विचार करण्याची वेळ का यावी? ही कुठेतरी विचार, फक्त स्प्रिंग लावून भागत नाही, तर याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि हा पालकांनी केला पाहिजे की ॲडव्हर्स क्वेश्चन वाढावा. सोशल क्वेश्चन असतो, सोशल मूल व्हावं त्याच्यासाठी, SQ तो पण वाढायला पाहिजे. तर हे सगळे इमोशनल सोशल क्वेश्चन, इमोशन्स पण प्रत्येकांबद्दल त्याला एम्पथी वाटली पाहिजे, रूड नाही वाटलं पाहिजे ना. फक्त मार्क्स आले तो खूप मोठा ऑफिसर झाला, पण पॅरेंट्सबद्दल त्याला काहीच नाही किंवा कुणाबद्दल तर उपयोग नाही ना हो. तर पॅरेंटिंगचा अर्थच नाही आहे. इमोशन्स पण हँडल करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि असं म्हणतात की आपलं मन हे ह्या इमोशन्सशी रिलेटेड आहे. येस. तर हे मन आपलं व्यवस्थित राहायचं असेल तर मेंटल हेल्थ खूप गरजेची आहे. तर ह्या मेंटल हेल्थसाठी मुलांना तुम्ही काही टिप्स सांगू शकता का, किंवा पालकांनी त्यांची मेंटल हेल्थ चांगली राहावी म्हणून काय केले पाहिजे? येस, डेफिनेटली मुलांची मेंटल हेल्थ जपणं हे तर पालकांच्याच हातात आहे. तर त्याचे 2 साईड्स येतात. एक तुम्ही त्याचं डाएट हे खूप मॅटर करतं, डाएट, आणि दुसरं त्याचं फिजिकल मेंटल एक्सरसाइजेस. तर डाएटमध्ये तेच, म्हणजे मोस्ट ऑफ द पेरेंट्सला माहितीच असतं की एग्ज खात असतील, एग्ज द्या, त्यात कोलिन असतं, त्यामुळं त्याचं ब्रेनचं सेंटर जो आहे तो खूप कोअर स्ट्रॉंग होतो. त्यानंतर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट, विटॅमिन B12 असतं, त्याच्यात कॅल्शियम असतं. तर ते मुलांच्या ब्रेन हेल्थसाठी, नर्वस सिस्टम, त्याचे न्यूरोट्रान्समीटर जास्त स्ट्रॉंग होण्यासाठी उपयोगी आहेत. परत बेरीज, जसं आपण ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, ब्लूबेरीज, पामोग्रेनेट, अँटीऑक्सिडंट्स खूप आहेत, ते मुलांना द्या. तर त्याच्या ब्रेन नर्व्स किंवा न्यूरोट्रान्समीटर त्याच्यामुळेही खूप स्ट्रॉंग होतात असे. आणि त्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पण भरपूर तो पितोय का हे पण लक्ष करा. आणि फिश खात असेल, फिश ऑइल खूप चांगलं असतं. आणि सीड्स, वॉलनट, परत बदाम, हे सगळे सीड्स आहे, सनफ्लावर, हे सीड्स, याच्यामुळे पण त्याची एनर्जी लेवल छान राहते. आणि भाज्यामध्ये तेच पालक, मेथी, ब्रोकोली हे जास्त द्या. आयर्न खूप छान असतं. आयर्न कमी झाल्यानंतर पण कॉन्सन्ट्रेशन खूप कमी होतं मुलांचं. म्हणजे मी खूप स्टुडंटचं बघते कॉन्सन्ट्रेट करत नाही, आयर्न बघितलं ना त्यांच्या ब्लडमधलं खूप कमी असतं, त्यामुळं पण कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. तर या गोष्टी करा. आणि मेंटल याच्यासाठी त्याला मेडिटेशनची सवय लावा. माइंडफुल मेडिटेशन खूप चांगले आहेत. एन्झायटी वगैरे कमी करण्यासाठी पण मेडिटेशनचा खूप उपयोग होतो.
सूर्यनमस्कार आणि थोडीशी एक्सरसाइज डेली करू द्या, जेणेकरून ऑक्सिटोसिन वाढतं आणि ऑक्सिटोसिनमुळे पण त्याची ब्रेन चांगलं राहतं. सो या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही करू शकता त्याच्यासाठी, ब्रेन हेल्थसाठी. म्हणजे डाएट आणि न्यूट्रिशन हे Yes, it पालकांनी plays vital role. प्लेज व्हायटल रोल इन बोथ फिजिकल ॲज वेल ॲज मेंटल Mental, हेल्थ ऑफ द yeah. चाइल्ड. त्याच्यामुळं पालकांनी फास्ट फूड किंवा मॅगी असे प्रकार न देता त्यांच्या ब्रेनला उपयोगी येतील, त्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित होईल, ह्याच्यासाठी पालकांनी पण वेळ देऊन मुलांसाठी हे प्रॉपर डाएट आणि न्यूट्रिशन दिलं पाहिजे. कारण मुलं जर मेंटली आणि फिजिकली स्ट्रॉंग असतील तरच ती आनंदी राहतील. आणि मुलांचा आनंदी चेहरा बघणं हेच आपल्या घरातला एक मेन आनंद आहे, तेच आपलं घराचं स्वास्थ्य आहे. तर हे मुलांचा आनंदी चेहरा आयुष्यभर राहावा म्हणून तुम्ही पालकांना काही गाईडलाईन्स देऊ शकता का? हां, जस्ट काही गाईडलाईन्स आहेत, शॉर्टमध्ये मी ते सांगते की फर्स्ट की डोंट कम्पेअर युअर चाइल्ड विथ अदर्स. हा पहिला आहे. खूप हा मुलगा असा करतो, तुझा फ्रेंड किती छान आहे, नसतं असं बिलकुलच. प्रत्येकांना वाटतं की माझा मुलगा हा ऋषी सुनक किंवा सुंदर पिचाई बनावा, पण असं नसतं. हो, जे आहे ना त्यात काय सुंदर आहे हे पण शोधा ना तुम्ही. तो स्पार्क तुम्ही ओळखा आणि त्याच्यावर वर्क करा. डेफिनेटली चेंज नक्कीच दिसून येईल. दुसरं तुम्ही असं म्हणू शकता की त्याची प्रोसेसपेक्षा, त्याच्या एंड रिझल्टपेक्षा त्याच्या प्रोसेसवर लक्ष द्या. एंड रिझल्ट म्हणजे तुला एवढेच मार्क का पडले, हे का केले, ॲप्रिशिएट करा प्रोसेस. तू बसतोयस ना, तू करतोयस ना, तर त्याला ॲप्रिशिएट करा तुम्ही. नक्कीच एंड रिझल्ट चांगला येईल. थर्ड मी असं म्हणेल की एक थिन लाईन असते केअरिंग आणि कंट्रोलमध्ये. तुम्ही जेव्हा केअर करता ना, तुम्हालाही लक्षात येईल ते हळूहळू तुम्ही कंट्रोलिंग साईडकडे झुकायला लागता. ते नाही होऊ द्यायचं कधी. ते कंट्रोलिंग झालं की पोरांना लगेच कळतं आणि मग होतं काय की ठीक आहे, काहीतरी चांगले रिझल्ट्स येतील, चांगले मार्क्स येतील, पण तुमच्यातला बॉन्ड वीक होतो आणि ते कायमस्वरूपी राहतं मुलांच्या मनात. सो ते नाही होऊ द्यायचं. पोरांकडनं, मुलांकडनं अपेक्षा करा, पण अट्टहास कधीच नाही करायचा. अपेक्षा करा आणि त्याच्यावर काम करा, अपेक्षा ठेवून काम करा, पण अट्टहास नको. जेव्हा येतं ना, तुला हेच करायचं आहे, तेच करायचं आहे, लगेच उलट होतं. त्या अपेक्षांचं ओझं किंवा जेव्हा येतं तेव्हा आसक्ती येते आणि ती आसक्ती काही कामाची नाही. मग त्याचे रिझल्ट्स फार वाईट असतात. तेव्हा अट्टहास नको. आणि लाईक दॅट की तुम्ही परत की बाबा अगदी कुठलाही निर्णय देतेवेळी एकदम पटकन इम्पल्सिव्ह होऊन कुठल्याही गोष्टी नाही करायची. थोडं थिंक करायचं आणि मगच त्याला डिसिजन द्यायचं. मीन्स तुम्ही रिप्लाय द्यायचा तर रिप्लाय नाही द्यायचा कधीही, डायरेक्ट रिप्लाय नाही द्यायचा. थॉट प्रोसेसच्या थ्रू तो रिप्लाय जाऊ देऊन मग त्याला बोलायचं. तर ते इम्पल्सिव्ह एक पॉज घ्यायला पेरेंट्सने शिकलं पाहिजे. आणि कधीही ॲब्युझिव्ह लँग्वेज किंवा कुठल्याही लँग्वेजमध्ये मुलांना बोलायचं नाही. ठीक आहे, नंतर सॉरी म्हणाल किंवा, पण नाही, त्या गोष्टी त्यांच्या मनावर खूप डीप जातात, अगदी डीप जातात आणि ते कायम लक्षात ठेवतात हो मुलं. सो आणि एक लास्ट टीप आहे, ती मी शेवटी ठेवणार आहे, अगदी शेवटी, सॉरी, आणि ती खूप मास्टर टीप आहे. सो आणि पालकत्वाबद्दल तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत आणि वेगवेगळ्या आस्पेक्टनी, वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी पालकत्वाबद्दल आपल्याला माहिती सांगितली आहे. तर तरीही तुमच्या मनात पालक म्हणून काही शंका असतील किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता. कुणाला काही विचारायचं असेल तर मॅडमना विचारू शकता किंवा अगदीच नाही आत्ता वाटलं तर नंबर दिला आहे व्हॉट्सअपचा, तुम्ही व्हॉट्सअप करूनही मॅडमना प्रश्न विचारू शकता, जेणेकरून तुमच्या मनातील शंका त्या दूर करू शकतील. हॅलो, तुम्ही सुरुवातीला सांगितलं की पॅरेंटिंगचे 4 प्रकार आहेत. तर आयडियल पॅरेंटिंग हे टेटिव्ह येस, डॉल्फिन पॅरेंटिंग. तर त्याच्यामुळं मुलांचं फ्युचर हे ब्राईट होतं, येस, असं तुम्ही म्हणालात. तर व्हॉट यू कन्सिडर वेन यू से ब्राईट फ्युचर?
कारण मी म्हणजे माझं विचारण्याचा उद्देश आहे की आपण बरेच वेळेला खूप करिअर वाईज सक्सेसफुल Yes, पॅरेंट्स सॉरी आपले चाइल्ड हे ह्युमन बिईंग चांगले आहेत का, येस. तर हा फरक आहे. तर व्हॉट यू नॉट ओनली इन केस ऑफ करिअर ओनली बट विथ ऑल द ॲस्पेक्ट्स. ब्राईट मीन्स विथ ऑल द ॲस्पेक्ट्स, विथ इमोशनल, मी जे नंतर सांगितलं की इमोशनल विथ ॲडव्हर्स क्वेश्चन, त्यांचं प्रत्येक गोष्टीत बॅलन्स्ड असणार. कारण ती पॅरेंटिंग तशी झाली. नॉट ओनली करिअरच फक्त म्हणजे ब्राईट फ्युचर नसतं. सो तेवढंच नाही, नक्कीच. मॅम, बऱ्याच वेळेस मुलं फक्त आईचंच ऐकतात किंवा वडिलांचंच ऐकतात. म्हणजे आईचंच सांगितलेलं बरोबर वाटतं किंवा बाबांचंच सांगितलेलं बरं, म्हणजे नेहमी दोघेही अवेलेबल नसतात. तर मग आईवडिलांचं कम्युनिकेशन आणि कॉपरेशन एकमेकांबद्दल कसं असलं पाहिजे मुलांना घडवण्यामध्ये? ॲक्च्युली मॅम परफेक्ट आहे हा क्वेश्चन. काय होतं इथे, कसा रोल हवा माहिती का? तुम्ही सायकलचं व्हील पाहिलं आहे का? सायकल जेव्हा चालवतो त्याचा व्हील असतो ना, त्याचा कोर जो असतो तो कडक असतो, स्ट्रॉंग व्हीलचा, आणि ते ट्यूब जी असते वरची ती सॉफ्ट असते. जेव्हा ती एक सॉफ्ट आणि एक स्ट्रॉंग असेल ना तरच ती गाडी पुढे जाते ना. सो लाईक दॅट तुम्ही तुमचा रोल ठरवून घ्या. दोघांनी बसून पेरेंट्सनी आधी नेचर वाईज तुम्ही शांत असाल तर तुम्ही ते सॉफ्ट त्या ट्यूबचं काम करा. सर स्ट्रॉंग असतील तर त्यांनी ते करू दे, डिपेंड्स. तर पण तुम्ही तुमचा रोल ठरवा की एकाने आपल्याला ट्यूब व्हायचं आहे आणि एकाने ते कोर व्हायचं आहे, तरच आपलं बाळ त्याची सायकल ती छान चालेल. ओके, सो थँक्यू. तसा रोल तुम्ही प्ले करायला हवा ॲक्च्युली. आणखी नमस्कार मॅडम, सर्वप्रथम मी सर्वांतर्फे धन्यवाद देतो तुम्हाला की अगदी कमी वेळामध्ये तुम्ही पूर्ण विषय बऱ्यापैकी आम्हाला समजावून सांगितलेला आहे. माझा हा प्रश्न असा आहे की बऱ्याचदा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण आपल्या मित्रांना, पाहुण्यांना किंवा आपल्या सिनियर्सना जेव्हा वेळ देतो, कमिटमेंट देतो, तेव्हा ती पाळतो. पण जेव्हा सुट्टीच्या दिवशी आपण मुलांना वेळ देतो किंवा आपण तुला वेळ देऊ, आज आपण तुझ्या सगळ्यात खेळू असं म्हणतो, पण अचानक काहीतरी आपल्याला काम येतं, त्यावेळेस आपण त्यांना गृहीत धरतो आणि बेटा आज नको, सॉरी बेटा म्हणतो आणि निघून जातो. ते त्याचा परिणाम म्हणून ते फार नाराज होतात. Yes. तर ते आपलं असं वागणं योग्य आहे का त्यावेळेस कसं त्यांना हँडल करायचं? हां, त्यावेळी फक्त सॉरी म्हणून नाही भागणार सर. मुलांना ॲक्च्युली तुम्ही ते रिझन पण सांगायला हवं की या रिझनमुळे सॉरी. फक्त सॉरी म्हणलं तर ते हॅबिच्युअल होऊन जातं. त्यांनाही वाटतं की हे काय वडील नेहमीच मला सॉरी म्हणतात आणि आपलं काम करतात. पण रिझन बिहाइंड दिस, ते रिझन जर तुम्ही व्यवस्थित पटून सांगाल ना तर तुम्ही सॉरीही म्हणायची गरज नाही. ते मुलाला आपोआप कळेल आणि तो समजून घेईल. सो थँक्यू. या खूप छान सांगितलं मॅडम, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच सर. अर्थात जेव्हा आपण गाईडलाईन सांगत होतात शेवटी, त्याच्यामध्ये पहिलं टिप आपली होती की कंपॅरिझन करू नका. येस. पण आपण जेव्हा प्रॅक्टिकली वागतो तेव्हा वागताना आपल्याला एक स्टँडर्ड असतो. कुठलेही आपण जेव्हा करतो त्यावेळी Yes, yes. स्टँडर्ड आणि त्याच्यासोबत कम्पेअर होतं. होतच. हां हां म्हणजे मे नॉट बी की हा असाच आहे, तो तसं असं जरी नसलं हां हां, पण तरी त्याच्यासारखं व्हायला येस पाहिजे. येस 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 येस, एक रोल मॉडेल एक्झॅक्टली रोल मॉडेल ठेवून. हां हां हां, हा ही एक शंका होती. आणि दुसरं IQ EQ, हां त्याच्यामध्ये IQ तर मॉडिफाय करता येत नाही. येस. IQ पण- मॉडिफाय नाही करतायत, पण तो कमी जास्त होऊ शकतो सर. हा, हां, एक स्टँडर्ड असतो पण एजनुसार तो इट कॅन फ्लक्च्युएट की कमी जास्त. पण बाय एफर्ट्स बाय एफर्ट्स डेफिनेटली. येस येस येस, डेफिनेटली. आणि SQ जो आहे येस, सोशल क्वेश्चन क्वेश्चन समजावा की स्पिरिच्युअल क्वेश्चन समजावा? दोन्ही आहेत. दोन्ही SQ आहेत. एक सोशल क्वेश्चन आहे आणि सेकंड SQ इज स्पिरिच्युअल क्वेश्चन. दोन्ही आहेत आणि दोन्ही खूप इम्पॉर्टंट आहेत. मग येस ते कंपॅरिझनचं आता उदाहरणार्थ शासनाने मेरिट लिस्ट काढून टाकली. येस. हां 2000 सालच्या आधी मेरिट लिस्ट होती, हा. तर त्यामुळे सुसाइड्स वगैरे, या. 1 मार्कानं मेरिट हुकलं वगैरे, अशा घटना घडल्या. हाय, पण येस. तरी
असतंच ऑब्विसली 35% हे आपण ठेवलेलं आहे. Yes. तसं एक स्टँडर्डची तुलना तर करावीच लागेल मॅडम. स्टँडर्डशी तुलना करा, पण अतिशय म्हणजे प्रत्येक गोष्टीत कंपॅरिझन नको सर. तुलना करून तुला इथं एक्सेल घे, थोडंसं एक्सेल कर. तुझं जितकं पोटेन्शियल आहे त्यापेक्षा थोडं एक्सेल करण्याचा प्रयत्न कर, हे तर नक्कीच सांगू शकतो. पण हा असा केला किंवा तुला तेवढं घ्यायचं आहे, दॅट इज द कम्पॅरिझन. एक्सलन्सचा पुश थोडा नक्कीच देऊ शकतो. कारण काय होतं, जेव्हा आपण पुश देतो तेव्हा त्यांच्या बॉडीतले कॉर्टिसॉल हॉर्मोन सिक्रीट होतात, आणि ते कॉर्टिसॉल सिक्रीट नाही झाले तर ते अभ्यास पण करणार नाहीत. सो एक्झाम आली की आपोआप ते अभ्यासाला लागतात. त्यामुळे तितका पुश असेल तर इट इज बेनिफिशियल डेफिनेटली. आणखी कोणी? येस. मी डॉक्टर पोरे, मी होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो. हां सर. तर येस. बऱ्याच वेळा 4थी 5वी किंवा 7वी 8वी मध्ये हा प्रॉब्लेम पालकांना समोर येतो. Yes. आणि तोपर्यंत जे त्याचं बालपण असतं हायपर ॲक्टिव्ह, ते फक्त खोडकर आहे म्हणून शिक्षेस पात्र होऊन पेनल्टीज त्यानं जास्त घेतलेल्या असतात, हां, शाळेत हां, पण हां. आणि घरी पण. येस. तर पालकांनी ADHD ओळखायची कशी, याबद्दल सगळं पालकांना थोडं मार्गदर्शन केलं तर Yes. ते आणखीन योग्य वेळी उपयोगात आणता येईल. करेक्ट सर. ADHD प्रत्येक नॉटी मूल म्हणजे ADHD आहे असं नाही. प्रत्येक नॉटी मूल हे ADHD नसतं, पण त्याचे काही सिम्पटम्स आहेत की एकच गोष्ट बार करणं, कारण तो गेला परत तेच केलं, परत आला परत वरती, परत काही सिम्पटम्स आहेत की जे बार प्रकर्षाने जाणवतात की हा खोडकरपणा नाही आहे, याला काहीतरी बॉडीतनं आतनं होतं आहे. तर दॅट इज, मग हे काही असू शकतं का, हे काहीतरी वेगळं वाटतं मला. तर हे ADHD, आणि आता कॉन्शियसनेस खूप आलं आहे, आणि मेन कारण ADHDचं परत सोशल मीडिया आहे सर, खूप प्रमाणात. तर बऱ्याचदा शुगर कमी करून, सोशल मीडिया कमी करून ADHD कंट्रोलमध्ये येऊ शकते. पण तुम्ही जसं म्हणालात की ते ओळखायचं कसं, की नॉर्मल हट्टीपणा हा वेगळा असतो, एकदा सांगितलं की मूल ऐकतं. पण ADHDमध्ये काय होतं, जेव्हा हायपर ॲक्टिव्ह म्हणजे जे नको म्हणेल ते बार उड्या, काहीतरी जे नको म्हणेल ते खूपदा करणं, तर ही हायपर ॲक्टिव्ह पेरेंट्सला पण रिकग्नाईज होते सर बऱ्याचदा. तर दिस इज नॉट नॉर्मल, हे जेव्हा वाटायला लागतं ना, ह्याचं हे नॉर्मल नाही आहे. एज आणि त्या एजला नाही आहे, म्हणजे या एजमध्ये याचे माइलस्टोन्स काहीतरी पुढे जायला हवे होते, पण ते जात नाही आहेत. तर तेव्हा मग ADHD खूपदा करू शकतो. आणि जेव्हा येतात आपल्याकडे तेव्हा तर ते डेफिनेटली आपण डिसाईड करू शकतो की दिस इज ADHD. सो हो, आता ती एज्युकेशन सिस्टमच आणि हे माझे वडीलच आहेत. माझा भाऊ कार्डिओलॉजिस्ट आहे, तो US ला असतो. ते कम्पेअर करतात माझी मुलं आणि माझ्या भावाची मुलं. तर ऑब्वियसली मग तेच सर जे म्हणाले की जावं लागेल अमेरिकेलाच, कारण इथली एज्युकेशन सिस्टम आपण नाही चेंज करू शकत ना, आणि आपण ती अवॉइड केली तर मुलं मागं पडतात खूपच. सो इतकं सिस्टम तर चेंज करणं शक्य नाही आहे. नाही होणार. आणि ही वॉज अ प्रोफेसर, प्राध्यापक होते पप्पा, सो त्यांना ते खूप जाणवतं. बट वी कॅन डू. येस. आणखी कोणी?
नमस्कार मॅडम. येस नमस्ते. ऋषिकेश कुलकर्णी. माझा मुलगा 3 वर्षाचा आहे मॅडम. हां तर त्याला खूप ओव्हर ॲक्टिव्ह आहे. ओके म्हणजे चिडचिड रागराग काही करत नाही, पण जे गोष्ट करायची नाही असं सांगतो ती गोष्टच करतो. ओके हां म्हणजे बाहेर जा म्हणलं तर जाणार नाही. हां पण नको जाऊ. म्हणलं की हां जातो. हां पण हे ADHD नाही आहे सर. मीन्स ही ती खूबी आहे स्वभावाची. असतो हा स्वभाव. मग ते पेरेंट्स जे नको म्हणतील ते करायचं हा स्वभाव आहे सर. सो कारण प्रत्येक बाबतीत आणि हे एजनुसार ते सबसाईड होईल नक्कीच. येस यू वेट फॉर अगेन आफ्टर 1 hour यू सी हे होऊन जाईल. सबसाईड होतं हे. ओके. येस येस येस. खूपदा असे पण पेरेंट्स येतात माझ्याकडे की ADHD आहे मुलांना, पण हे ADHD नसतं. आणि लास्ट सर एक शेवटचं. आता आपण बरेच प्रश्नांनी चर्चा केली, पण ह्याच्यात एक सांगा वाटतं की चिल्ड्रन्स आर ग्रेट इमिटेटर्स. म्हणजे ते आपल्याला फॉलो करतात. त्याच्यामुळं पालकांनी स्वतः कसे वागतात, घरात तुमचं एन्व्हायरमेंट काय आहे ह्याच्यानुसार मुलं घडत असतात. आत्ता मॅडमनी खूप छान उदाहरणं देऊन आपल्याला पालकत्व कसं करायचं याबद्दल सांगितलं आहे. आता मला तर ह्या पालकत्वाच्या नव्या दिशेने आपण नक्कीच एक चांगली पिढी घडू शकतो आणि Definitely. सक्षम भारत घडू शकतो. तर हे पालकत्व नव्याने आम्हाला सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद. आता थँक्यू. जाता तुम्ही हां मी पालकांना एक काय शेवटी सांगता? एक जस्ट एक्सपेरिमेंट फॉर ऑल पेरेंट्स. सगळ्यांनी थोडं उभं राहा. That is what I am saying. It is not what you say. It is that what you see. आणि शेवटी मला एक प्लीज हा रूल पॅरेंटिंगला खूप लागतो. मला एक छोटीशी स्टोरी सांगून हा सेशन संपवतो. तुम्ही फार पेशंटली ऐकलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खरंच खूप पेशंटली ऐकलं. एक छोटीशी स्टोरी आहे. तुम्ही फरारी की सवारी हा मूवी पाहिला आहे का? येस. पॅरेंटिंगवर अतिशय सुंदर मूवी आहे. ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पहा. ओके. त्यात काय होतं, शर्मन जोशी जो असतो ना तो मुलाला गाडीवर घेऊन जात असतो. सिग्नल येतं आणि तो क्रिकेट खेळून आलेला असतो. ओके. तर मग मुलाशी तो गप्पा मारत असतो की कसं झालं, काय झालं, कैसे हुआ ये सब वो. तर बोलता बोलता काय होतं, सिग्नल तुटलं जातं त्यांच्याकडनं आणि शर्मन जोशी तसाच पुढे जातो आणि पुढे गेल्यानंतर त्याला कळतं की सिग्नल आपल्या हातनं तुटलं गेलं आहे. पण तिथे कुणीच नसतं. मग ते दोघं काय करतात, बघत बघत एक पोलीस शोधत जातात पुढे आणि पुढे जाऊन आहे ना तिथे थांबतात. एक पोलीस असतो, त्याला म्हणतात की प्लीज़ हमने सिग्नल तोड़ा है, हमें कुछ तो फाइन लगाइए. तो म्हणे की क्या हुआ, सिग्नल कहाँ तोड़ा है. तो म्हणतो की पीछे वाला सिग्नल हमने तोड़ा है. तो म्हणे फिर ठीक है ना बाबू, वहाँ पे पुलिस था क्या. नहीं था पुलिस वहाँ पे, हम आगे आए, फिर क्यों चिंता करते हो, जाओ आप. नहीं लेकिन मैंने सिग्नल तोड़ा है. अरे तोड़ा है लेकिन किसी ने नहीं देखा. तर शर्मन जोशीचं जे एक वाक्य आहे ते अख्ख्या आजच्या आपल्या सेशनचं मतितार्थ म्हणता येईल. तो म्हणाले किसी ने नहीं देखा लेकिन इसने देखा, मेरे बेटे ने देखा. जो देखेगा वही करेगा. ऐसे. सो बघितलं नाही असं नाही आहे, मुलांनी बघितलं आणि आपल्या मुलांनाही तेच होतं, जो देखेगा वही करेगा. सो मी आत्ता जे केलं क्लॅपिंग ते पण तेच होतं की तुम्ही, मी सांगते की 5ला क्लॅप करा, 5ला क्लॅप करा, पण तुम्ही ते नाही केलं. जो सुनेगा वो नहीं किया, जो सुना वो नहीं किया, जो देखा वही किया. मुलांचं हेच होतं. सो सगळ्यात मोठा मंत्र, पॅरेंटिंग इज नॉट व्हॉट यू से, पॅरेंटिंग इज दॅट व्हॉट यू डू. ते बघून दॅट इज द पॅरेंटिंग. सो अगेन की हे जे आहे ना ते एक हेल्मेट आहे. पॅरेंटिंग हे एक हेल्मेट आणि सीट बेल्टसारखं वर्क करतं ॲक्च्युली लाईफमध्ये. तुम्हाला जर्नी तर एन्जॉय करायची आहे मुलांसोबत, पण सेफ्टी पण हवी आहे मुलांना. तर तुमचं काम ते सीट बेल्ट आणि हेल्मेटचं आहे. अहो, सेफ्टी आणि एन्जॉय द जर्नी. सो अगेन
हे पॅरेंटिंग हे ओझं आहे की जबाबदारी आहे की एक संधी आहे, हे तुम्हीच ठरवायचं आहे. यू डिसाइड इट अँड एन्जॉय द पॅरेंटिंग. खूप एक्साइटिंग जर्नी आहे. इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू हँडल इट. हॅपी पॅरेंटिंग. थँक्यू सो मच. येस. आम्ही अपेक्षाही केल्या नव्हत्या इतकं ज्ञान आज आम्हाला या चर्चासत्रातून मिळालं. अनेक गोष्टींचा इथे म्हणजे पॅरेंटिंग करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे, आम्ही ज्या गोष्टींचा विचार केला नाही त्याही पॅरेंटिंगमध्ये कशा इन्क्लूड आहेत हेही आपण सांगितलं. अगदी मुलांना खेळामधून आणि स्किल वाढवून कशा पद्धतीने आपण त्यांच्यावर कंट्रोल ठेवू शकतो आणि कशा पद्धतीने त्यांच्या एका भविष्यासाठी आपण चांगली दिशा देऊ शकतो हे आपण सांगितलं. आहाराचं महत्त्व, आपण मुलांच्या आहाराचं महत्त्व काय आहे, त्यानंतर त्यांचं मेडिटेशन घेणं, एक्झरसाईज घेणं आणि त्यांना शिस्त लावणं, अशा अनेक गोष्टीतून आपण सांगितलेलं आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो. स्वामी विवेकानंद सांगतात की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट आहे. म्हणजे अगदी आपल्याला भूक असेल, आपल्यावर अतिप्रेम असेल, तर हेही आपण पॅरेंटिंग करताना कसं महत्त्वाचं आहे ते आज आपल्याला सांगितलं. तर मी सर्वांना एकदा विनंती करेल की त्यांनी जोरदार अशा टाळ्या वाजवाव्यात. मुलाखत देणाऱ्या आणि मुलाखत घेणाऱ्या दोघी अशा अप्रतिम आपल्याला मिळाल्या आणि त्यांच्यामुळं आपल्या ज्ञानामध्ये भर पडली. ही इन्व्हेस्टमेंट होती, आपल्या वेळेची इन्व्हेस्टमेंट होती. तुम्ही अगोदरच सांगितलात आणि ती इन्व्हेस्टमेंट अगदी सार्थ ठरली असं मी पुन्हा एकदा म्हणतो. कार्यक्रमाचा शेवटचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन. परंतु आपला कार्यक्रम आभार प्रदर्शनानंतर संपणार नाही, तर आभार तर राष्ट्रगीत होईल. सर्वांसाठी रुचकर जेवणाची व्यवस्था केली आहे, तरी सर्वांनी जेवण करून घरी जायचे आहे. तरी श्री रतनजी झंवर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. आम्ही आपले ऋणी आहोत, आम्ही आपले देतो शब्दांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हास, मानतो आज शब्द सुमनाने आभार. आपण सर्वजण इथं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार मानतो. आम्हाला फक्त मॅडम आपल्याला सेशन घ्यायचं आहे बरं असं म्हणल्याबरोबर ज्या सतत बिझी असतात, त्यांची कॉलेजवर सुद्धा अपॉइंटमेंट्स आहेत, बाहेर देशी असतात, त्यांनी एका सेकंद हो रतनजी आपण करू म्हणून वेळ दिला त्याच्याबद्दल स्वप्नालीताई मॅडमचे आभार मानतो. आणि स्फूर्ती मॅडमला म्हणलं की तुम्हाला हे करायचं मॅडम, घ्यायचं आहे तुम्हाला, हो मी पण करते ना. म्हणजे असं कोणी नाही म्हणालं नाही म्हणून पटकन सगळ्यांनी शब्द दिला म्हणून त्यांचे पण खूप खूप आभार मानतो. दोघींनी खूप सुंदर तयारी करून एक सुंदर वैचारिक मेजवानी दिली आपल्याला, त्याच्याबद्दल त्या दोघांचे खूप खूप आभार मानतो. तसेच राजा नारायणलाल लाहोटीचा हा सभागृह आपल्याला एका शब्दावर मिळाला, त्याच्याबद्दल त्या संस्थेचे अध्यक्षांचे आभार मानतो व इथेच थांबतो. धन्यवाद.